अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आज गुरुचरित्र पारायणाचा 5वा दिवस होता. तर नेहमीप्रमाणे जे आहे ते स्वामींचं पूजा करून घेतलो घरामध्ये. तर पूजा वगैरे कसं वाटत आहे बघा तुम्ही, म्हणजे बघून मला कमेंट करून सांगा. तर काही ही मूर्ती वगैरे हलवायची नसती आणि स्वामींचं जे आहे ते फक्त फुलं वगैरे जे आहे ते आपण चढवतो ते फक्त काढायचं आणि दुसऱ्या दिवशी नवीन फुलं चढवायचं स्वामींना. एवढंच आपण करू शकतो, कारण 7 दिवस जे आपलं पारायण चालू असतं, सप्ताह चालू असतं, त्या सप्ताहामध्ये स्वामींना हलवायचं नसतं आणि ग्रंथालासुद्धा हलवायचं नसतं. ते हलवून आपण जे आहे ते 7 दिवस झाले ना, म्हणजे आपलं जे दत्त जयंती आहे 4 तारखेला, तर आपण 5 तारखेला जे आहे ते सामता आपण गुरुचरित्राचा करू शकतो. तर अशा पद्धतीने जे पूजा वगैरे आहे ते तुम्ही बघू शकता. पूजा वगैरे अशा पद्धतीने मी करून घेतलं आहे. खूप सुंदर असं स्वामी दिसत आहेत. आणि हे जे सप्ताहामध्ये आपण गुरुचरित्र करतो, म्हणजे दत्त जयंतीचे जे सप्ताह आपण करतो, तर आपली जी मनोकामना असते ती 100% पूर्ण होती. आणि श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ सर्वांना.